Please mark your present key, everyone. Okay. So in the previous lecture, we have completed our lesson of history, and today we are going to start with our lesson number 4 of civics. That is the Indian judicial system, म्हणजेच भारताची न्याय व्यवस्था. Before that, let me know how many students are there from Marathi medium. मराठी मीडियमच्या स्टुडंटनी हँड रेज करा. चला पटकन सांगा मला. आयुष, ओके. अजून ओनली आयुष इज देअर फ्रॉम मराठी मीडियम. ओम, ओके. Yes, fine. Tanmay, you are from English medium? Yes, Tanmay. Ayush, you are from which school? Ayush? Yes, teacher. Which school? स्कूलचं नाव काय? वासुदेव बळवंत फडके. Okay, good. Okay, so let's start. The Indian judicial system म्हणजेच भारतातील न्याय व्यवस्था. Along with the legislature and the executive, the judiciary too is an important organ of the government. जसं कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे आपण मागच्या लेसन मध्ये शिकलो ना, लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह हे जसं इम्पॉर्टंट आहे आपल्या गव्हर्नमेंट सिस्टीम साठी, त्याचप्रमाणे ज्युडिशियरी म्हणजे न्याय व्यवस्था सुद्धा खूप महत्वाची मानली जाते. While the legislature makes the laws and executive implements the law, judiciary gives justice. बघा, कायद्याची निर्मिती करणे कायदे मंडळाचं काम आहे. त्यांची अंमलबजावणी करणे हे एक्झिक्युटिव्हचं म्हणजे जे कार्यकारी मंडळ आहे त्यांचं काम आहे. पण लोकांना न्याय कोणामुळे मिळतो? ज्युडिशियरी सिस्टीममुळे. न्याय मंडळामुळे लोकांना न्याय मिळत असतो. इन दिस चॅप्टर वी विल लर्न हाऊ ज्युडिशियरी वर्क्स to give justice and thereby helps in removing injustice in a society and establishes a healthy society. But before that, let us understand why giving justice is necessary. मग आपण या लेसन मध्ये आपली जी ज्युडिशियरी सिस्टीम आहे, जे न्याय मंडळ आहे, ते जस्टिस लोकांना न्याय कसा मिळवून देतं ते शिकणार आहोत. आणि लोकांना न्याय मिळाल्यामुळे एक अन्यायप्रिय असा समाज कसा स्थापन होतो ते आपण शिकणार आहोत. पण त्यापूर्वी न्याय देण्याची गरज का असते? वाय जस्टिस इज इम्पॉर्टंट दॅट वी आर गोइंग टू लर्न. ओके. Opinions, thoughts, perspective, beliefs, faith and culture differ from person to person. बघा, प्रत्येक व्यक्तीची मते, विचार, दृष्टिकोन, श्रद्धा, संस्कृती, समज हे सगळे वेगवेगळे असतात की नाही? If people are tolerant, they can avoid conflicts. जर माणसामध्ये एखादी गोष्ट टॉलरेट करण्याची म्हणजे माणसामध्ये जर सहिष्णुतेची भावना असेल तर तो ट्राय करू शकतो, त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण होत नाहीत, वाद निर्माण होत नाहीत, तो तिथल्या तिथे गोष्टी सॉल्व्ह करू शकतो. बट इफ डिफरन्सेस ऑफ ओपिनियन आर व्हेरी शार्प अँड दे मे लीड टू कॉन्फ्लिक्ट्स. पण जर ही एकमेकांमध्ये असणारा मतांचा वेगळेपणा, ही मतभिन्नता जर एकदम टोकावर गेली तर ते तंटे टोकावर जाऊन संघर्ष निर्माण होतात, भांडणे निर्माण होतात. दे शुड बी रिझॉल्व्ड इम्पार्शियली अँड इन अकॉर्डन्स विथ द लॉज. मग हे जे हे जे तंटे निर्माण होतात, हे जे संघर्ष निर्माण होतात, ते संघर्ष निपक्षपातीपणे, इम्पार्शियली म्हणजे कोणत्याही एका पक्षाची साईड न घेता आणि अकॉर्डिंग टू द लॉ कायद्याच्या आधारेच सोडवण्याची गरज असते. फॉर दिस पर्पज अँड अनबायस्ड ज्युडिशियल मशिनरी इज रिक्वायर्ड. मग याच गोष्टीसाठी एक न्यायमंडळ जे कोणत्याही एकाच पक्षाची बाजू घेणार नाही, दोन्ही पक्षांचा नीट विचार करेल, दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेईल आणि योग्य तो निर्णय देईल, अशा न्यायव्यवस्थेची, अशा न्यायमंडळाची खूप गरज असते. ओके, अंडरस्टूड टिल हिअर? इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? येस, ओके. नेक्स्ट, conflict of interest may arise between individuals and the government. बघा,
व्यक्ती आणि शासन संस्था यांच्यात देखील संघर्ष निर्माण होऊ शकतात. A decision or law made by the government may seem unfair to people and may approach to the court for justice. काही निर्णय शासनाचे काही निर्णय असे असतात जे आपल्याला नाही पटत, आपल्याला ते निर्णय अन्यायकारक वाटू शकतात. मग किंवा एखादा कायदा पास केला तर आपण म्हणतो ना की अरे नाही असं कसं होईल, असं नाही व्हायला पाहिजे, म्हणजे तो कायदा आपल्या हिताचा नाही असं आपल्याला वाटतं, आपल्यावर अन्याय होतो असं आपल्याला वाटतं. तेव्हा आपण त्या कायद्याविरोधात शासनाच्या विरोधात न्यायालयात जाऊ शकतो. वी कॅन अप्रोच टू द कोर्ट फॉर अ जस्टिस. न्यायालयात जाऊन आपण त्या कायद्याविरोधात न्याय मागू शकतो. The government tries to implement the objectives of social justice and equality laid down in the constitution. बघा, संविधानात असणारा सामाजिक न्याय आणि समता या उद्दिष्टांना प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी आपलं गव्हर्नमेंट प्रयत्न करत असतं. The judiciary through its decisions in certain cases or through active involvement can support the government. मग शासनाला या गोष्टीत मदत करण्यासाठी कोण असतं? ज्युडिशियरी सिस्टीम, न्यायमंडळ असतं. The court can help to bring the weaker section of society, women, children, differently abled and transgender into the mainstream of the society. मग समाजामध्ये असणारे दुर्बल घटक आहेत, बालक, दिव्यांग, महिला आहेत, काही तृतीयपंथी आहेत, या समाज घटकांना सगळ्यांच्यात घेण्यासाठी, मेनस्ट्रीम मध्ये घेण्यासाठी, समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी न्यायालय म्हणजेच कोर्ट मदत करत असतं. When the common man benefits from the values of freedom, equality and justice, it leads to the widening and deepening of the democracy. बघा, जेव्हा सामान्य माणसाला जेव्हा स्वातंत्र्य, समता आणि न्याय या सगळ्या गोष्टींचे फायदे मिळतात, तेव्हा आपली जी डेमोक्रेसी आहे ती डेमोक्रेसी वाइडनिंग होत जाते आणि तिची डीपनिंग सुद्धा वाढते, म्हणजे तिची व्याप्ती आणि खोली वाढत जाते. दिस इज नेसेसरी फॉर द स्ट्रेंथनिंग ऑफ डेमोक्रेसी. आणि आपली लोकशाही बळकट होण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. द रूल ऑफ लॉ इज प्रोटेक्टेड बाय द ज्युडिशियरी. द लॉ ट्रीट्स एव्हरीवन इक्वली, रिच, पुअर, फॉरवर्ड, बॅकवर्ड, men or women, all are equal before the law, and this is expressed clearly through judicial decisions. कायदा ज्युडिशियरी सिस्टीम मुळे द रूल ऑफ लॉ इज प्रोटेक्टेड. कायद्याचं जे अधिराज्य आहे ते या ज्युडिशियरी सिस्टीम मुळे, न्यायमंडळामुळे सुरक्षित राहतं. कारण कायद्यापुढे गरीब, श्रीमंत, फॉरवर्ड, बॅकवर्ड, जे प्रगत लोक आहेत, जे अप्रगत आहेत, स्त्री पुरुष या सगळे समान असतात. Judiciary helps to protect the right of people. Conflicts are resolved in accordance with law, and law prevents emergence of repressive and authoritarian group and individual. मग न्यायदान जेव्हा केलं जातं तेव्हा नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण केलं जातं. कायद्याच्या अनुसार जे संघर्ष आहेत ते कोर्टमध्ये सोडवले जातात. कोणत्याही गटाची, व्यक्तीची दडपशाही आणि हुकुमशाही यामुळे निर्माण होत नाही. ओके, हॅव यू अंडरस्टूड वाय द जस्टिस इज नेसेसरी? न्याय का गरजेचा आहे? हा पॉइंट क्लिअर झालाय का सगळ्यांना? वाय जस्टिस इज नेसेसरी? हॅव यू अंडरस्टूड दिस? Yes, all the points still here. Have you understood clearly? Shall we move to the next point now? Yes? Okay, let's see. So first is structure of judiciary. मग या न्यायमंडळाची रचना कशा प्रकारची असते बघा. India is union of states. The center and the constituent states have a separate legislature and executive. But there is one judicial system for the whole of the India. भारत का आहे? युनियन ऑफ स्टेट्स, म्हणजे हे एक संघराज्य आहे. मग केंद्र शासन आणि घटक राज्य यांच्या स्वतःसाठी एक स्वतःचा लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह म्हणजे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ आहे. बट ज्युडिशियरी सिस्टम इज ओनली वन फॉर होल इंडिया. न्यायमंडळ हे संपूर्ण देशासाठी एकच आहे. There is no division of courts between the center and the constituent states. केंद्र आणि घटक राज्ये अशी स्वतंत्र अशी विभागणी कोर्टची केलेली नाही, न्यायमंडळाची केलेली नाही. This means that judiciary in India is an integrated system
याचा अर्थ काय होतो की भारतातील न्यायव्यवस्था ही काय आहे, इंटिग्रेटेड म्हणजे एकात्म स्वरूपाची आहे. The Supreme Court is the apex court under which there are high courts. मग सर्वोच्च पातळीवर भारताचं काय आहे, सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि त्याच्या खाली येतं हाय कोर्ट म्हणजे उच्च न्यायालय. The high courts control the district courts following which there are lower courts which are at the bottom of this structure. नंतर उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली डिस्ट्रिक्ट कोर्ट्स असतात म्हणजे जिल्हा न्यायालये असतात. ओके, आणि त्यानंतर दुय्यम अशी न्यायालये आहे. अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्या ज्युडिशियरी सिस्टीमचं आहे. न्यायमंडळाची रचना अशा प्रकारे आहे. फर्स्ट आहे ऍट द सुप्रीम लेवल सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च ठिकाणी सर्वोच्च न्यायालय. बिलो दॅट इज अ हाय कोर्ट म्हणजेच उच्च न्यायालय, अँड बिलो दॅट अ डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजे जिल्हा न्यायालय. ओके, हॅव यू अंडरस्टूड द स्ट्रक्चर? रचना समजली का न्यायमंडळाची? येस, ओके. नेक्स्ट सुप्रीम कोर्ट. आता आपण एकेका कोर्ट बद्दल माहिती घेणार आहोत. फर्स्ट इज सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय. द चीफ जस्टिस ऑफ इंडिया हेड्स द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. भारताचे जे सरन्यायाधीश असतात ते सर्वोच्च न्यायालयाचे चीफ असतात, प्रमुख असतात. द प्रेसिडेंट अपॉइंट्स द चीफ जस्टिस ऑफ इंडिया अँड अदर जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट. मग सर्वोच्च न्यायालयात असणारे सरन्यायाधीश आणि दुसरे जजेस असतात, न्यायाधीश असतात, त्यांची नेमणूक कोण करतं? प्रेसिडेंट, राष्ट्रपती करतात. By convention, the senior most judge of the Supreme Court is appointed as the Chief Justice. मग सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश असतो तो सरन्यायाधीश या पदावर त्याला नेमलं जातं. The judiciary should not work under any kind of pressure. कोणाच्याही दबावाखाली न्यायमंडळाने काम करायचं नाही. The independence of the judiciary is maintained so as to enable the judges to fearlessly carry out the function of giving justice. न्यायाधीशांना न घाबरता न्यायदान करता यावं यासाठी ज्युडिशियरीचं इंडिपेंडन्स मेंटेन ठेवलं जातं म्हणजे न्यायमंडळाचं स्वातंत्र्य टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. फॉर दिस पर्पज द कॉन्स्टिट्यूशन हॅज मेड द फॉलोइंग प्रोव्हिजन. आणि ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी संविधानाने काही तरतुदी सुद्धा केल्या आहेत. संविधानामध्ये पहा त्या कोणकोणत्या आहेत. व्हॉट आर दिस प्रोव्हिजन्स? दिस इज द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया विच इज ऍट दिल्ली. ओके, सो व्हॉट आर दी प्रोव्हिजन्स? तरतुदी कोणकोणत्या आहेत त्या पहा. The Constitution lays down the eligibility criteria for the judges. A legal expert or one having served as the High Court judge or an experienced advocate is considered eligible. बघा, न्यायाधीशांची पात्रतेच्या अटी संविधानाने आपल्या स्पष्ट करून दिल्या आहेत, कॉन्स्टिट्यूशनने स्पष्ट केलेल्या आहेत. एकदम एक्सपर्ट असा कायदेतज्ञ असेल किंवा उच्च न्यायालयात न्यायाधीशाच्या पदाचा किंवा वकिलीचा अनुभव असेल असा व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून पात्र ठरतो, एलिजिबल ठरतो. जजेस आर अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट. दिस हेल्प्स टू अवॉइड एनी पॉलिटिकल प्रेशर. न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव न्यायाधीशांची नेमणूक करताना पडत नाही. Judges enjoy security of tenure. They cannot be removed from the post for a trivial reason or for political motives. The retirement age of judges of the Supreme Court is 65 years, while for the High Court it is 62 years. न्यायाधीशांना त्यांच्या सेवेची शाश्वती दिलेली असते. कोणत्याही क्षुल्लक कारणासाठी किंवा कोणत्याही राजकीय हेतूने त्यांना पदावरून काढता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65व्या वर्षापर्यंत आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणजे हायकोर्टचे न्यायाधीश वयाच्या 62व्या वर्षापर्यंत त्यांचं काम चालू ठेवू शकतात आणि त्यानंतर त्यांना सेवानिवृत्ती म्हणजे रिटायरमेंट स्वीकारावी लागते. The salaries of judges are drawn from the Consolidated Fund of India. No discussion takes place in Parliament. मग या न्यायाधीशांना जो पगार दिला जातो तो भारताची जी संचित निधी आहे त्यातून दिला जातो आणि त्यावर संसदेत कोणत्याही प्रकारची चर्चा केली जात नाही. पार्लमेंटमध्ये त्यावर कोणतंही डिस्कशन केलं जात नाही. पर्सनल क्रिटिसिझम cannot be made on judges for their acts and decision. न्यायाधीशांनी केलेली कृती किंवा निर्णय यावर व्यक्तिगत टीका कोणीही करू शकत नाही. Contempt of court is considered is a punishable offense.
न्यायालयाचा अपमान करणे सुद्धा एक गुन्हा आहे आणि त्यासाठी पनिशमेंट होते, शिक्षा होते. दिस इज नॉट ओनली प्रोटेक्ट्स द जजेस फ्रॉम मिसगाइडेड और wrongful criticism but also preserves the independence of the judiciary. आणि यामुळे काय होतं, फक्त एखादी टीका होण्यापासून न्यायाधीशांना संरक्षण मिळतं असं नाही, पण त्याबरोबर न्यायमंडळाचं स्वातंत्र्य देखील अबाधित राहतं. The parliament cannot discuss the decision of the judges. However, it has a right to remove the judges from their position through the impeachment procedure. बघा, संसदेला, पार्लमेंटला न्यायाधीशांचं जे वर्तन आहे त्यावर चर्चा करता येत नाही, परंतु न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा आणि त्यासाठी महाभियोग प्रक्रिया म्हणजे इम्पीचमेंट प्रोसिजर चालवण्याचा अधिकार पार्लमेंटला आहे. ओके, अंडरस्टूड अबाउट द प्रोव्हिजन्स. तरतुदी समजल्या का? आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हिजन्स कशा प्रकारे आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी? येस, कोणत्या तरतुदी केल्या आहेत समजल्यात का? ओके, नेक्स्ट. नाव द ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम, न्यायालयीन सक्रियता. Traditionally, the courts settle the disputes whenever they are approached for that purpose. बघा, न्यायालयाकडे भांडणं गेली, संघर्ष गेले तर न्यायालय ते सोडवते, हीच एक परंपरा आहे आणि अशीच न्यायालयाची प्रतिमा देखील आहे. इन द लास्ट फ्यू डिकेड दिस इमेज ऑफ द कोर्ट हॅज अंडरगोन अ चेंज अँड दे हॅव बिकम इन्क्रीजिंगली ऍक्टिव्ह. मग मागच्या काही दशकांपासून या प्रतिमेत बदल झाला आहे, न्यायालय जास्त सक्रिय झालं आहे. This means that the court now seeks to fulfill the constitutional goals of justice and equality. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की न्यायालय आता संविधानामध्ये जे न्याय आणि समतेची उद्दिष्ट दिली आहेत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. The court has tried to provide legal protection to the marginalized section in society, women, tribal, workers, farmers and children. आता न्यायालय काय करत आहे, समाजातील जे दुर्बल घटक आहेत जसं महिला, आदिवासी, कामगार, शेतकरी, बालक यांना कायद्याचं संरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स हॅव प्लेड अन इम्पॉर्टंट रोल इन दिस रिगार्ड. मग त्यासाठी जनहित याचिका देखील महत्वाच्या ठरल्या आहेत. नाव फंक्शन्स ऑफ द सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालयाची काय कार्य आहेत बघा. As a federal court, it has the responsibility to settle disputes between the center and states. The states on one side and states on the other side. बघा, संघराज्याचं न्यायालय, फेडरल कोर्ट म्हणजे संघराज्याचं न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालय म्हणजे. म्हणून केंद्र शासन आणि घटक राज्ये किंवा घटक राज्ये किंवा घटक राज्ये, सेंटर किंवा स्टेट आणि स्टेट्स किंवा स्टेट यामध्ये जर भांडणं झाली असतील तर ती सोडवण्याची रिस्पॉन्सिबिलिटी सुप्रीम कोर्टची असते, सर्वोच्च न्यायालयाची असते. इट मे ऑल्सो गिव्ह ऑर्डर्स टू रिलिव्हंट अथॉरिटीज फॉर प्रोटेक्शन ऑफ द फंडामेंटल राईट्स ऑफ सिटीजन. नागरिकांच्या मूलभूत हक्काचं संरक्षण व्हावं यासाठी आदेश देऊ शकतं सुप्रीम कोर्ट. टू रिव्ह्यू डिक्रीज अँड ऑर्डर्स ऑफ लोअर कोर्ट अँड ऑल्सो रिव्ह्यू इट्स ओन डिसिजन. जे कनिष्ठ न्यायालय आहेत त्यांनी दिलेले जे निर्णय आहेत त्यांच्या ते जर निर्णय तुम्हाला मान्य नसतील तर तुम्ही पुनर्विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकता. मग सर्वोच्च न्यायालय त्यावर पुनर्विचार करते आणि आपल्या निर्णयांचा देखील पुनर्विचार करण्यात येतो. In case the president asks for the advice of the court to understand the legal aspects in matters of public importance and provide the necessary advice. सार्वजनिक दृष्ट्या एखादा प्रश्न महत्वाचा असेल आणि त्या प्रश्नावर कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींना जर सल्ला हवा असेल तर तो सल्ला देण्याचं काम सुद्धा सुप्रीम कोर्टचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं आहे. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट दी सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय. समजलंय सगळ्यांना? येस, सर्वोच्च न्यायालयाबद्दल समजलंय का सगळ्यांना? Can I ask you some questions on that? Yes? Okay. Who appoint
Who appoint the judges at Supreme Court? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं? Who appoints the judges? Yes, Nancy. The president appoints the judges. Yes. Who is the head of Supreme Court of India? Who is the head of Supreme Court of India? Yes, Nancy. The Chief Justice of India heads the Supreme Court of India. Yes. What are the provisions made in our constitution for the judiciary system? न्याय मंडळासाठी आपल्या संविधानाने कोणत्या तरतुदी केल्या आहेत? कोणत्या तरतुदी आहेत आपल्या संविधानात न्याय मंडळासाठी, सर्वोच्च न्यायालयासाठी? What are the provisions that are made by our constitutions to protect the rights of these judges? Yes. Okay, Mansi again. Yes, Mansi. Yes. The Constitution has made the following provisions. The Constitution lays down the eligibility criteria for the Eligibility. judges. A legal expert or one having served as the High Court judge or an experienced advocate in consider eligible. Judges are appointed by the president. This helps to avoid any political pressure. Judges enjoy security of tenure. They cannot be removed from the post for tribal reasons or for political motives. The retirement age of judges of the Supreme Court is 65 years, while for the High Court it is 62 years. The salaries of judges are drawn from the Consolidated Fund of India. No discussion takes place on this issue in the Parliament. Personal criticisms cannot be made on judges for their acts and decisions. Contempt of court is considered a punishable offence. This is not only protects the judges from wrongful criticism but also preserves the independence of the judiciary. The parliament cannot discuss the decisions of the judges. However, it has the right to remove the judges from their position through the impeachment procedure. Okay, good. Next is what are the functions of Supreme Court? सर्वोच्च न्यायालयाची कार्य काय आहेत? What are the functions of Supreme Court? Yes, Nidhi. Yes, ma'am. Supreme Court has the responsibility to settle dispute between the center and state on one side and state on the other side. It gives order to relevant authorities for protection of fundamental rights of citizens. It can review decrees and order of the lower court and also review its own decision. It can also give advice to the president in case he asks for the advice of a court to understand the legal aspects in matter of the public importance. Okay, good. Now we'll move to the High Court. See, उच्च न्यायालय. The Indian Constitution confers the Parliament with the power to establish a High Court in each constituent state in the Union. Currently, there are 24 High Courts in India. बघा, भारताच्या संविधानामध्ये जे घटक राज्य आहेत त्या प्रत्येक घटक राज्यासाठी एक हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय आहे. आणि सध्या आपल्या देशात 24 हायकोर्ट्स आर देअर. ओके, 24 उच्च न्यायालये आहेत. There is a chief justice along with other judges in the high court.
All judges of the High Court are appointed by the President. उच्च न्यायालयामध्ये एक चीफ जस्टिस म्हणजे एक मुख्य न्यायाधीश आणि काही दुसरे जजेस म्हणजेच अन्य न्यायाधीश असतात आणि या सगळ्यांची नेमणूक कोण करतं? प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपती. We were about to start from this, or I am going right? Yes, I am getting confused now. Just let me check. How they have put this part over here? Public interest legislation. Okay, we'll see this first. Here is a paragraph you have to answer. I think some question is there. Okay. Say judicial review. One of the most important responsibilities. I'm going to first read all the paragraph and after that tell you the meaning. Okay. One of the most important responsibilities entrusted to the Supreme Court is the protection of Constitution. You are aware that the Constitution is a fundamental law of nation. The Parliament cannot pass any law that violates the Constitution. Every act or policy made by the executive should also be consistent with the Constitution. If any law passed by the legislature or any act of the executive violates any provision of the Constitution, the said law or act is declared illegal and struck down by the court. This power of the court is known as the judicial review. Should the court have such a right? बघा काय सांगितलं आहे आपल्याला इथे जे सुप्रीम कोर्ट आहे सर्वोच्च न्यायालय आहे त्याच्यावर एक खूप महत्वाची जबाबदारी असते म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनचं प्रोटेक्शन करणे आपल्या संविधानाचं रक्षण करणे कारण संविधानच हा देशाचा मूलभूत कायदा आहे राईट मग हा कायदा जर मोडला गेला आणि त्या विरोधी असलेले कायदे कधीही संसदेला करता येत नाहीत पार्लमेंटकडे तो अधिकार नसतो मग कार्यकारी मंडळाचं प्रत्येक धोरण आणि कृती संविधानाशी निगडीतच असायला हवी संसदेने पास केलेला एखादा कायदा किंवा कार्यकारी मंडळाची एखादी कृती जर संविधानाचा भंग करत असेल तर तो कायदा किंवा ती कृती न्यायालय काय करतं बेकायदेशीर ठरवतं आणि तिला रद्द करून टाकतं न्यायालयाच्या या अधिकारालाच आपण पुनर्विलोकनाचा अधिकार म्हणजेच द ज्युडिशियल रिव्ह्यू असं म्हणतो मग न्यायालयाला असा अधिकार असावा का असं तुम्हाला वाटतं का येस ऑर नो yes a court should have this right constitution is more important आणि कॉन्स्टिट्यूशन मध्ये जर काही प्रॉब्लेम होत असेल तर त्या लोकांना शिक्षा देण्याचा अधिकार कोर्टाला असायलाच हवा राईट See this example. The court had asked candidates contesting in election to declare their property and income detail and educational qualification through an affidavit. The aim was to ensure that the voters will vote on the basis of accurate information about the candidate. Is this not an attempt to make our election process more transparent? Are there any more such order from the court with respect to this subject? Find out more on this. काय सांगितलं आहे आपल्या कोर्टाने काय केलेलं आहे की निवडणुकीत जो उमेदवार उभा राहणार आहे त्याच्याकडे किती मालमत्ता आहे त्याचं उत्पन्न किती आहे तो किती शिकलाय या सगळ्याची माहिती त्याने ऍफिडेव्हिट करून म्हणजे शपथपत्राद्वारे सांगायची आहे हे कशासाठी केलंय कोर्टाने कारण उमेदवाराबाबत अचूक माहिती मिळाली तरच मतदारांना मतदान करता येईल राईट आणि ते मतदान ते निपक्षपातीपणे करू शकतात आणि ही गोष्ट म्हणजे आपल्या निवडणूक प्रक्रियेला पारदर्शक करण्याचा एक प्रकारचा प्रयत्नच आहे हो की नाही येस ऑर नो
Yes or no? Yes. Okay. Now, public interest litigation, that is PIL, refers to litigations filed on issues of public importance by individual citizens, social organization or non-governmental organization on behalf of the all people. The court thinks over the questions raised and gives its decisions. PIL, public interest सॉरी लिटिगेशन म्हणजे जनहित याचिका, जनहितार्थ याचिका हा शब्द तुम्ही न्यूजला वगैरे ऐकला असेल. म्हणजेच काय, सार्वजनिक समस्या आहेत ज्या लोकांच्या ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेले नागरिक, सामाजिक संघटना म्हणजेच ऑर्गनायझेशन आणि बिगर शासकीय संघटना म्हणजेच नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स हे संपूर्ण जनतेच्या वतीने काय करतात, न्यायालयात एखादी याचिका दाखल करतात. त्याला आपण जनहितार्थ याचिका म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन असं म्हणतो. ओके. आणि न्यायालय त्यावर विचार करून निर्णय देत असतात. Now we'll see what is High Court. This is, I have explained you before, so I'm just revising की प्रत्येक घटक राज्यासाठी भारतामध्ये एक उच्च न्यायालय म्हणजे एक हायकोर्ट आहे आणि त्याप्रमाणे आपल्या देशात सध्या 24 हायकोर्ट्स आहेत, उच्च न्यायालय आहेत. यांची त्यामध्ये एक मुख्य न्यायाधीश आणि काही अन्य न्यायाधीश असतात आणि त्यांची नेमणूक राष्ट्रपती करत असतात. फंक्शन्स ऑफ द हायकोर्ट. मग या उच्च न्यायालयाची काय कार्य आहेत? टू सुपरवाइज अँड मेंटेन कंट्रोल ओव्हर द लोअर कोर्ट्स इन इट्स ज्युरिस्डिक्शन, म्हणजे आपल्या अधिकार क्षेत्रात असणारी दुय्यम न्यायालये त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे. त्यानंतर अथॉरिटी टू गिव्ह ऑर्डर्स टू प्रोटेक्ट अँड फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्काच्या रक्षणासाठी आदेश देणे. The governor seeks the advice of the High Court while appointing judges in the district court. जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करताना जो गव्हर्नर आहे, राज्यपाल आहे, तो हायकोर्टाचा म्हणजे उच्च न्यायालयाचा सल्ला घेतो. ओके, दिस वॉज ऑल अबाउट हायकोर्ट. हॅव यू अंडरस्टूड इट? Have you understood about High Court then? Okay. Yes. Okay. Next, districts and lower court. आता जिल्हा किंवा दुय्यम न्यायालय पहा. These are courts at the district and tahsil, that is taluka level. The people generally go to these courts. Every district court has one district judge. या न्यायसंस्थांचा लोकांचा आणि या न्यायसंस्थांचा नेहमी संबंध येतो, कारण जे काही लोकल लेवलचा जो व्यवहार आहे तो याच न्यायालयांमध्ये केला जातो, डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये केला जातो किंवा तहसील लेवलवर जे कोर्ट असतात त्यामध्ये केला जातो. मग हे कोर्ट कुठे असतात? जिल्हा आणि तालुका पातळीवर. आणि प्रत्येक जिल्हा न्यायालयात एक कोण असतो? जिल्हा न्यायाधीश, अ डिस्ट्रिक्ट जज इज देअर. द ब्रांचेस ऑफ लॉ इन इंडिया. आता भारतातील जी कायदा पद्धती आहे तिच्या शाखा कोणकोणत्या आहेत बघा. There are two main branches of law, civil law and criminal law. आपल्या भारतातील कायदा पद्धतीच्या दोन प्रमुख ब्रांचेस आहे. फर्स्ट आहे सिव्हिल लॉ म्हणजे दिवाणी कायदा आणि सेकंड आहे क्रिमिनल लॉ म्हणजे फौजदारी कायदा. पहा, सिव्हिल लॉ. This law deals with the conflicts which affect or interfere with the rights of person. For example, conflicts regarding land and property, rent, agreement, divorce, etc. After filing a petition in the relevant court, the said court gives a decision. बघा, सिव्हिल लॉ म्हणजे दिवाणी कायदा. व्यक्तीच्या जर हक्कांवर गदा येत असेल, असे जर तंटे किंवा संघर्ष निर्माण झाले असतील तर हे तंटे सोडवण्याचं काम या कायद्याच्या अंतर्गत येतात. जसं की जमिनी संबंधीचे वाद, भाडे करार, घटस्फोट घेणे. ओके, हे सगळे कायदे म्हणजे सिव्हिल लॉच्या अंडर येतात, म्हणजेच दिवाणी कायद्याच्या खाली येतात. ते देन आहे आफ्टर दॅट क्रिमिनल लॉ म्हणजे फौजदारी कायदा. सिरियस क्राइम्स आर डील्ड अंडर क्रिमिनल लॉ. जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ते या क्रिमिनल लॉच्या म्हणजे फौजदारी कायद्याच्या आधारे सोडवले जातात. फॉर एक्झाम्पल थेफ्ट, रॉबरी, डावरी, मर्डर एक्सेट्रा. मग त्यामध्ये कोण कोण येतं? चोरी, घरफोडी, हुंड्यासाठी छळ करणे, हत्या करणे,
या गोष्टी फौजदारी कायद्याअंतर्गत नोंदवल्या जातात. In these cases, the first step is to file a first information report with the police. तुम्ही सिरियल्स मध्ये बघताना वगैरे असं पाहिलं असेल की FIR दाखल केला जातो. म्हणजेच काय, पोलीस स्टेशन मध्ये या गुन्ह्यांबाबत पोलिसांना प्रथम अहवाल दिला जातो, माहिती दिली जाते, त्यालाच FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असं म्हटलं जातं. द पोलीस इन्व्हेस्टिगेट्स द मॅटर अँड देन द पिटिशन इज फाइल्ड इन द कोर्ट. मग काय केलं जातं, पोलीस त्या गोष्टीचा तपास लावतात आणि नंतरच कोर्टात या गोष्टीवर कंप्लेंट फाईल होते आणि म्हणजेच खटला दाखल केला जातो. इफ द चार्जेस आर प्रूव्ड देर आर प्रोव्हिजन्स फॉर सेव्हिअर पनिशमेंट. आणि जर गुन्हे सिद्ध झाले तर शिक्षेचं रूप देखील गंभीर स्वरूपाचं असतं. द इंडियन ज्युडिशियरी हॅज मेड अ सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन इन डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री. आपल्या भारतातील न्यायव्यवस्थेने देशाच्या प्रगतीत खूप मोठं योगदान दिलं आहे. Common people have a lot of respect and trust in the judicial system. The judiciary in India has protected individual freedom, the federal system, and the Constitution of India. Courts have played an important role in strengthening the democracy in India. सामान्य माणसाच्या मनात देखील न्यायव्यवस्थेबद्दल आदर आहे आणि त्यावर विश्वास देखील आहे. म्हणूनच एखादा तंटा झाला, संघर्ष झाला तर तो सोडवण्यासाठी सामान्य माणूस न्यायालयावर निर्भर राहतो. व्यक्ती स्वातंत्र्य, संघराज्य, संविधानाचे संरक्षण हे देखील आपल्या भारतातील न्यायव्यवस्थेने केलेले खूप मोठे कार्य आहे. आणि आपली जी लोकशाही आहे, आपली जी डेमोक्रेसी आहे ती स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्या कोर्टचा, आपल्या ज्युडिशियल सिस्टीमचा, न्यायालयाचा खूप मोठा वाटा आहे असं मानलं जातं. Okay, now you have understood the whole lesson. Here we have completed our lesson. Yes, good. Okay, now the question answers, please. First, laws are made by dash dash. कायद्यांची निर्मिती टिंब करते. कायदेमंडळ. Write it in a chat box. Okay. Next, the Chief Justice of Supreme Court is appointed by. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक प्रेसिडेंट, राष्ट्रपती. Explain the concept judicial review. Judicial review, न्यायालयीन पुनर्विलोकन, ही कॉन्सेप्ट एक्सप्लेन करा. Yes, Nidhi. Yes, ma'am. The Constitution is the fundamental law of the nation, and to protect it is the prime responsibility of the Supreme Court. The Parliament cannot pass any law that violates the Constitution. Every act or policy made by the executive should be consistent with the Constitution. If any law passed by the legislation or any act of the executive violates any provision of the Constitution, his said law or act is declared illegal. So it is struck down by the Supreme Court. This power of the Supreme Court is known as judicial review. Okay, good. Next is public interest litigation, जनहितार्थ याचिका. Yes, Ayush. Yes, Ayush. सांगणार का तू? येस टीचर. हा, सांग. संपूर्ण जनतेचे हित ज्यात गुंतलेले आहे असे सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी जनतेच्या वतीने न्यायालयात सादर केले जाणाऱ्या याचिकांना जनहितार्थ याचिका असे म्हणतात. अशा याचिका कोणताही नागरिक सामाजिक किंवा बिगर शासकीय किंवा न्यायालयात सादर करू शकते. अशा याचिका बिना खर्चिक आणि तातडीने न्याय मिळणाऱ्या असतात. Okay, good. Who will tell me in English again? Nancy, will you? Yes, miss. Public interest litigation (PIL) refers to litigations filed on issues of public importance and issues related to the welfare of the people. It can be filed by individual citizens, social organizations, or
or non-governmental organization on behalf of all the people. Issues related to uh, rehabilitation of people who have lost their homes or lands, protection of environment, protection of the weaker section of the society, etc., have been effectively handled through PIL. PIL are effective tools which require minimum expenditure and get immediate justice. Good one. Next question is write a short notes on civil and criminal law. दिवाणी आणि फौजदारी कायदा. Civil and criminal law. Yes, Nidhi? Yes, ma'am. I can tell first civil law, then criminal law. Yes. Civil law. It is one of the two main branches of the law. It deals with conflict which affected or interfere with the right of an individual. Conflict regarding land and property, rent, a- argument, divorce, etc. are included under civil law. After filing a petition in the relevant court, the court give a decision. Criminal law. Serious crimes are dealt under criminal law. Crime like theft, robbery, murder, etc. are included under criminal law. In these cases, the first step is to file a first information report (FIR) with the police, who investigate the matter and file a petition in the court. If the charges are proved, there are provisions for several punishment. Okay. Next is ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम न्यायालयीन सक्रियता. ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम न्यायालयीन सक्रियता. Yes, Mansi? The courts settle the disputes whenever they are approached for that purpose, but in the recent times, this image of the court has undergone a challenge. They have become increasingly active. The courts are now trying to fulfill the constitutional goals of justice and equality. The courts have tried to prove legal to provide legal protection to the marginalized sections of society: women, tribal workers, farmers, and children. Public interest litigations related to issues like victimization of women, malnourishment among children, etc., have played an important role in boosting judicial activism. Okay, good. Next is answer in brief. Why are laws necessary in society? समाजात कायद्यांची गरज का असते? Why are laws necessary in society? Yes, Ayush? समाजात भिन्न भिन्न विचार, दृष्टिकोन, श्रद्धा आणि भिन्न भिन्न संस्कृती असणारे समूह आणि व्यक्ती आढळतात. कायद्यांच्या आधारे त्यांच्यातील संघर्ष व वाद शांत करता येतात. कायद्यांच्या आधारे समाजात सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करता येते. समाजातील दुर्बल, दिव्यांग, महिला, बालके, तृतीयपंथी यांना संरक्षण व न्याय मिळू शकतो. कायद्यांमुळेच लोकांच्या मूलभूत हक्काचे संरक्षण होते. कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले की कोणाचीही म्हणून समाजात कायद्यांची गरज असते. Okay. Nidhi, will you tell in English? Yes, ma'am. Differences in opinions, thought, perspectives, different culture of people given rise to conflict. This conflict can be resolved impartially by the judiciary. Social justice and equality in the society can be established with the help of law. It also helps to bring weaker sections of the society, women, children, differently abled, and transgender genders into the mainstream of the society. Law helps the common man to get the benefit of the law of freedom, equality, and democracy. Law helps to protect the right of the people. It prevents emergence of repressive and authoritarian group and individual.
Hence, law are necessary in a society. Okay, good. The next two questions I have asked you before, right? पुढचे दोन क्वेश्चन्स आहेत सुप्रीम कोर्टचे फंक्शन आणि कोणकोणते प्रोव्हिजन्स केलेले आहेत ते मी तुम्हाला अगोदरच विचारले आहेत. एम आय राईट? येस. ओके. मग फिफ्थ क्वेश्चन बघा. व्हॉट इज द फिफ्थ वन? ऑर्गनायझेशन ऑफ ज्युडिशियरी. सांगा काय काय येणार फिलअप्स मध्ये? येस. येस मानसी. Supreme Court and District Court. Explain it. Supreme Court, Chief Justice, right? High Court, Chief Justice. and District Judge is for District Judge. District Court, right? Okay. Yes. Okay. So have you understood the whole lessons as you have all answered very well? I don't think so that you have any doubt, right? Yes. Shall you write your question answers as your homework? Yes. Okay. Okay. So if no doubts are there, you can leave the class. Bye bye. Thank you for answering all the questions. Bye, Miss. Thank you, Miss. Bye bye. Welcome. Bye, ma'am. Thank you. Bye. Welcome. Madam, bye. Bye bye.